मोलखाच्या गाडींच्या नशा तबली आता त्यांना चाय बी दिलं ना आत्ताच दिलं. तर मित्रांनो आता फ्रेश वगैरे झालो, आंघोळ झाले, चहा वगैरे झाली आणि गाड्यांना पण चहा वगैरे देऊन झाली. तर आता जाऊया तिकडे. तर नमस्कार मित्रांनो, कोकणातल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो आता आपण मुंबईवरून जस्ट आलो. याच्या अगोदरचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, आपला खडतर प्रवास झालेला जनरलमध्ये. पहिल्यांदाच असं जनरलमध्ये प्रवास केला आहे बऱ्याच वर्षांनी, कारण सध्या आपल्याला तेवढा जनरलमध्ये जमत नाही स्टँडिंग वगैरे. सो आता फ्रेश वगैरे झालो आहे. आता जाऊया घराच्या इथे, बघूया इथपर्यंत आपलं काम झालं आहे घराचं. आय थिंक आज पूर्ण होईल. आजचं एडीचंच काम आहे. तर काय रे काय करतास? तर आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारची बेल दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओला सुरुवात करूया. जाऊन येतं काय तिकडे. तर आलो इकडे आपल्या घराच्या इथे, काम चालू आहे. अरे झाला की नाही? वत्ता वत्ता इकडे पाहू शकता. आता समोरचं पूर्ण झालंय. आपला एंट्रन्स इकडे, बेडरूम इकडे, बेडरूम हा हॉल. आता रॅन्डम दाखवते, नंतर दाखवेन तुम्हाला. छोटा वाटतो हॉल यार. इकडे एक बेडरूम, एक बेडरूम, इकडे बाथरूम. अरे आणि ठोकठोक करता एवढी मोठी खिडकी ठेवलं. किती 284 वाटतं. 2ची स्लायडिंग आहे ना, त्याला काय बसवतात ते. स्लायडिंग येते असे काची ना. झाला बघ, बरोबर झाला. बघतोय आता. है ना. हो जरा जरा ठेवू नको. इकडे नॉर्मल विंडो ठेवली. मोल्डिंगच्या विंडो आहेत. आणि आपला पहिला हॉल होता. सावकाश सावकाश. इकडे छोटीशी देवाची रूम. हो ना इकडे.
बाबूने कशा घेता बाबू येता आज हा? ना अमोल त्यात म्हटलंय बाबू काय बोललो नाही काय नाही हीच आहे म्हणा बाबू येणार येता म्हणून ना लास्ट चिरो हा इथं लास्ट हे आता खाली उतरल्या म्हणा नाही तर इथे यावं होतं आता त्या अगोदर हे केला होता लेवल का मग उतरला खाली बाथरूमच्या हाईट वाढत ना हा वाढ एवढी येत ना त्याच्यावरती ह्याचे काढापे आणला नाही नाही त्याला बोलले त्या दिवशी माप घेतलंय बोललो उदय ह्याचे ह्याच्यावर टाकूचे नाही त्याला बोलले एकत्रच घेऊन ये सगळं एक चॅनल नको वापरूया ते सपोर्टसाठी ना टाकी विकी ठेवू शकतो टाकीवर ठेवून पाणी चढात प्रेशर काय असता एवढं प्रेशर फुल हे केल्यानंतर असता फुल म्हणजे असं सरळ कॉक सोडल्यानंतर वॉल सरळ सोडल्यानंतर पूर्ण फुल खोलला ना ते येतात चांगला काय आत्ताच थंय काय थंय लावूचो ना खाली चिरो लावूचो की तो काढूचो नाही तो अकडतो काढूचो पहिला केला होता दा त्या ह्याने केलेला होता दा आता उतरूचो म्हणून ते उंची लय होत ना म्हणून त्या खाली उतरूचो लागून म्हणजे असा वाट्याच्या वर असं असतात ना पोट्याच्या वर होता अमोल खायच्या गाडीन ज्यांना शताब्दी आता काय समजत नाही कशी गेलो आदू वैभववाडीत ती कणकवली कणकवली मी लवकर आला गाडीत लेट झाली मुंबई गाडी चुकली तू काय आकडे होता मी कणकवलीत उतरलोय ती काय यायला नाही थांबवत वैभववाडीत नाही थांबत बँगलोर असून तरळ्यात इलंय गाडीत तिकडे लेट इली मुंबई गाडी भेटतेच तर आलो असतो आठवडी ही भेटली काय ती वैभववाडी किती वाटतं किती आता बघ आता हे टाकूया पाणी मारलं की सारखं कर मारलं की झालं. टेलर म्हणून विजय टेलर त्यांच्याकडून पाणी घेतोय पाणी भरून घेतो इकडे पाणी मारायला लागतो 2 टाइम सकाळी आणि संध्याकाळी सो आता इकडे ड्रम भरून घेतो किती 3 ड्रम भरून घेतो की 3च ड्रम भरतो टाकीत नाही जायत टाकीत नाही जायत ना टाकी आमच्या दखलचं पाणी सोडलेला टाकी भरलेली हा अगदी नेहमी असा मग रोज 2 ड्रम भरून घेतो हा 2 टाइम भरतो की सकाळी 2 टाइम आता दुपारी मारणार नाही पाणी किती वेळा भरून घेतो 2 टाइम आता संध्याकाळी तर मित्रांनो 2 टाइम पाणी घ्यायला लागतं म्हणजे जवळजवळ 400 लिटर 400-500 लिटर पाणी लागतो आणि आपलं नळाचं पाणी आहे ते 1 दिवस आड करून येतं ते पण भेटतं पाण्याचाच मेन इश्यू असतो म्हणून आपण मे महिन्याच्या आधी
करून घेतला आणि दादाने आपल्याला बोलला होता पाणी लागेल तर घे म्हणून, तिकडूनच घेतो पाणी. आपलेच आहेत गाडी भाऊबंद, त्यांच्याकडून, त्यांची बोरवेल आहे. तर आत्ता कामगार पण गेलेत, आपण पण आता जाऊया थोड्या वेळाने घरी. थोडा आराम पण करायचा आहे, रात्रभर पूर्ण जागरण झालेलं आणि प्रवास थोडा भारी पडला. चला थोड्या वेळाने घरी जाऊ. तर मित्रांनो, आज काम पूर्ण झालेलं आहे. आता वरचं काम बाकी राहिलं आहे. आपलं काम जास्त वाढत गेलं आहे. त्याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. तर मंडळी, मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कळलं असेल आपण कुठपर्यंत तोडलेलं होतं घर. तर आता या व्हिडिओमध्ये पाहू शकता. व्हिडिओ थोडा शेकी आहे, क्वालिटी पण थोडी लो आहे. तर बघा, हे एवढं सगळं तोडायला लागलं. हे आपली जी मधची भिंत आहे ती पण आपल्याला काढायची नव्हती, त्याचा अर्धाच भाग राहिला. ही पण भिंत राईट साईडला दिसते, ती पण आपल्याला काढायची नव्हती, तिचा पण अर्धाच भाग राहिला. आपण जेव्हा कोसळून गेलो होतो तेव्हा केवढं होतं आणि नंतर त्या लोकांनी आल्यावरती किती कोसळलं. त्याच्यामुळे चिरे वगैरे वाढले. आपल्या 600 चिऱ्यांचा बजेट होता आणि अजून 600 एक्स्ट्रा चिरे आपल्याला लागले, म्हणजे टोटल 1200 चिरे लागले. आणि जे काही जुने पण होते ते पण वापरले. सो ऑलमोस्ट आता आपलं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आता वरचं काम आहे. आता जवळ 15 दिवस पाणी तरी मारायला लागेल, त्याच्यानंतर बाकी प्लॅस्टर वगैरे हळूहळू करायचं. सो असं आपलं आता घर दिसतंय. छप्पर झाल्यावर अजून छान दिसेल. सो पाहू शकता तुम्ही. आता किचनची हाईट थोडी कमी झाली, कारण त्याची हाईट वाढवली असती तर अजून 2 चिरेवरती लावायला लागले असते, म्हणजे 11 फूट हाईट करायला लागली असती. पावसात थोडा प्रॉब्लेम येतो म्हणून आता हे परत एवढा उरवलेला परत डाऊन करायचं आहे आणि हाईट थोडी कमी पडते. 1 फूट डाऊन केल्यानंतर मग 6 फूट राहते. पहिल्यासारखंच राहील, फक्त इथे 2 पायऱ्या होत्या, ती 1 पायरी राहील. पहिल्या 2 पायऱ्या होत्या. इकडे पण मग थोडा उरवायला लागेल. तर काम झालं. आता संध्याकाळी वरचं काम करणाऱ्याला बोलवायचं आहे, त्याचे माप वगैरे घेऊन मग सामान वगैरे घ्यायचं आहे. त्याचं पण कोटेशन काढायला जायला लागेल. पडेल देवगड किंवा तराळ्यामध्ये, बघू कुठे आपल्याला कमी पडेल तिकडे बघू. मग वाळू पण संपले, वाळू पण मागवायला लागेल प्लास्टर करायचं असेल तर. बघू कसं होतंय. आपल्या बजेटच्या बाहेर गेलं आहे. ते म्हणतात ना, लग्न फावं करून आणि घर फावं बांधून. बजेट म्हणजे आपला ओव्हर बजेट झालं आहे. तसा बजेट मी एक्स्ट्राच ठेवला होता, पण त्याच्यापेक्षा जास्तच ओव्हर बजेट झालं आहे. बघू कसं शक्य होतं. जे आपण हाती काम घेतले ते पूर्ण तर करायचं. आता गेले कामगार सगळे. आजचा व्हिडिओ तुम्हाला घराचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर. अजून 2 दिवस असेल मी, बघू त्यांना सामान वगैरे घेऊन द्यायचं आहे, त्याच्यानंतर परत मुंबईला जाय. तोपर्यंत तुम्हाला गावचे व्हिडिओ पाहायला भेटतील.